सो वेलकम टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर आणि मी शेख सर. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण पाहिलं होतं फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्हड क्वांटिटी, फंडामेंटल युनिट, डिराइव्हड युनिट. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आज आपण काही फंडामेंटल क्वांटिटी काल पाहिल्या 7 आहेत. त्याच्यानंतर डिराइव्हड क्वांटिटी पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही बेसिक युनिट आहेत जे स्मॉल डिस्टन्स, लार्ज डिस्टन्स याच्यासाठी आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही आज फंडामेंटल क्वांटिटीवर जे बेस्ड आपल्याला डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शनचा अभ्यास करायचा. सर चला वेळ न लावता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. यस, ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो युनिट अँड मेजरमेंट. आजचं लेक्चर आपलं तिसरं आहे, लेक्चर नंबर 3. सो बघा काही प्रॅक्टिकल युनिट फॉर मेजरमेंट ऑफ स्मॉल डिस्टन्स आहेत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूयात की ठीक बघा आपण काल डिराइव्हड क्वांटिटी पाहिल्या नव्हत्या. यस, फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत आपण पाहिल्यात. फंडामेंटल क्वांटिटी सो स्टुडंट ह्याला आपण काय म्हणतो, मूलभूत राशी. There is a 7 fundamental quantity and another 2. One is a supplementary angles, one is a plane angle and another one is a solid angle. ते आपण पाहिले. So 7 fundamental quantity मध्ये आपण काय पाहिलं होतं. One is a length, another one is mass, third one is time, fourth one temperature, fifth one electric current, sixth one luminous intensity, आणि 7th one amount of substance. सो मित्रांनो बघा आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी पाहिली होती. सो आपल्याला आज पाहायचंय डिराइव्हड क्वांटिटी किती आहेत आणि त्या कशा आहेत पहा. मग मी दाखवतो तुम्हाला डिराइव्हड क्वांटिटी. डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे काय हो, साध्य राशी. व्हेरी गुड. आपण त्याला काय म्हणतो, साध्य राशी असे म्हणतो. और साधित राशी मीन्स डिराइव्हड. म्हणजे डिराइव्हड म्हणजे काय, आपण त्याला मिळवणे. कशापासून, ही द डिराइव्हड क्वांटिटी इज टोटली बेस्ड ऑन, द डिराइव्हड क्वांटिटी इज बेस्ड ऑन कशावर बेस्ड आहे, 7 फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे कुठं ना कुठं कसा ना कसा याचा फंडामेंटल क्वांटिटीशी डायरेक्टली और इनडायरेक्टली काय असतो, संबंध असतो. त्याला काय म्हणणार आपण, डिराइव्हड क्वांटिटी. म्हणजे कुठे ना कुठे ही बेस्ड आहे. कशावर बेस्ड आहे, 7 फंडामेंटल क्वांटिटीवर. 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणते आहेत, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स. हे तुम्हाला पाठ ठेवायचंय. बघा मग पहिली डिराइव्हड क्वांटिटी पाहू आपण. डिराइव्हड क्वांटिटीची डेफिनेशन पाहिली होती. द फिजिकल क्वांटिटी विच depends on any other physical quantity is called derived quantity. आणि physical quantity म्हणजे काय, any quantity म्हणजे कोणतीही राशी which can be measured. म्हणजे आपण काय करू शकतो, मोजू शकतो. त्याला काय म्हणणार, फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय, भौतिक राशी. मग अशी भौतिक राशी जी काय असणार आपण मोजू शकतो त्याला म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटी. मग त्याच्यानंतर पाहिलं की डिराइव्हड क्वांटिटी. बघा नंबर 1 आपल्याला माहित आहे काय, बघा वेलॉसिटी म्हणजे काय हो, वेग. मग वेगाचा सूत्र असतो, व्हेरी गुड, वेलॉसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट, व्हेरी गुड, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम.
सो सी स्टुडंट, डिस्प्लेसमेंट इज मेजर इन मीटर. याला आपण मराठीत काय म्हणतात? विस्थापन. विस्थापन. आणि टाइमला काय म्हणतो? काळ. विस्थापन भागिले काळ. मग विद्यार्थी मित्रांनो, विस्थापन कशात मोजतो आपण? इथून तिथपर्यंत मी विस्थापन केलं म्हणजे काय केलं मी? अंतर व्यापलं. मग त्या अंतराला कशात मोजतो? मेजर इन मीटर. व्हेरी गुड. मग मीटर आणि टाइम मेजर इन सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला? मीटर पर सेकंड. बघा मीटर मध्ये काय मोजतो? लेंथ. लेंथ मेजर इन मीटर and time measure in second, and length is a fundamental quantity and time is a fundamental quantity. म्हणजे दोन फंडामेंटल क्वांटिटी मिळून काय बनली हो? एक डिराइव्ड क्वांटिटी. मग वेलॉसिटी इज अ डिराइव्ड क्वांटिटी. का? कारण की दोन फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या? लेंथ आणि टाइम. त्या दोघांवरून मिळून कोण बनलं? डिराइव्ड क्वांटिटी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लेंथ आणि टाइम वर कोण बेस्ड आहे? वेलॉसिटी. म्हणून वेलॉसिटी इज अ डिराइव्ड क्वांटिटी. कळतंय? बघा नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेत चला म्हणजे तुम्हाला नोट्स काढायला थोडं सोपं जाईल. यस, ठीक. नेक्स्ट आहे बघा, एक वेलॉसिटी पाहिलं, दुसरं पाहू आपण स्पीड. स्पीड स्पीड स्पीड. सो सी, मला थोडं बारीक करून लिहितो. सो सी, see here the second example will give you here. नंबर 2 असेल, पाहूया स्पीड. स्पीड स्पीड म्हणजे काय हो? चाल. हा, व्हेरी गुड. चाल असे म्हणतात. चल नाही, चाल. हा, स्पीडचा फॉर्म्युला काय असतं? डिस्टन्स अपॉन time. So student, distance measure in meter and time measure in second. So बघा इथे काय लिहिलं आपण? डिस्टन्सला लिहितो अंतर आणि वेळाला टाइमला लिहितो काळ. मग अंतर कशात मोजतो? इथून तिथपर्यंत चालला. मेजर इन मीटर. मीन्स याचा सांग काय झालं? डिस्टन्स मेजर इन मीटर अँड टाइम मेजर इन सेकंड. म्हणून स्पीड बरोबर काय भेटला आपल्याला? मीटर पर सेकंड. बघा आता मीटर मध्ये काय मोजतो आपण? बघा लेंथ मेजर इन मीटर आणि सेकंड मध्ये काय मोजतो? टाइम मेजर इन सेकंड. मग लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी. कुठे पाहिलं? इथं बघा, लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी, टाइम इज अ फंडामेंटल क्वांटिटी. देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड 7 मधून 2 बघा लेंथ आणि टाइम. म्हणजे लेंथ आणि टाइम वर काय डिपेंड आहे हो? आपली स्पीड. म्हणून स्पीड इज अ डिराइव्ड क्वांटिटी. काय म्हणलं आपण? दोन फंडामेंटल क्वांटिटीवर जी डिपेंड असेल त्या तिसऱ्या राशीला म्हणतो साध्य. बघा आपण डिराइव्ह केलं. डिराइव्ह अँड इक्वेशन म्हणजे काय करणे? काढणे. तसं आपण काढलं स्पीड लेंथ अपॉन टाइम. त्याच्यावर काय डिपेंड आहे? स्पीड. तिसरं घ्या बघा, थर्ड वन इज तिसरं एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय? त्वरण. हा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे वेगातील बदल. म्हणजे एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय येतो? एक्सेलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम और वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? बघा हा, वेलॉसिटी मीटर पर सेकंड. मग लिहा इथं बघा थोडस वर घेऊन एक्सेलरेशन दिसायलंय. मग वेलॉसिटी काय असणार? वेलॉसिटी मेजर इन, बघा आपण वर पाहिलंय, वेलॉसिटी बरोबर मीटर पर सेकंड. मग ही व्हॅल्यू वेलॉसिटीची कुठे ठेवणार? इथं ठेवा. ही मीटर पर सेकंड इथं ठेवा. मीटर पर सेकंड डिवाइड बाय टाइम मेजर इन सेकंड. हा सेकंड कुठे आला? भागाकारात. म्हणजे मीटर पर सेकंडचा स्क्वेअर झाला का? मग एक्सेलरेशन भेटलं आपल्याला. एक्सेलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. मीटर म्हणजे लेंथ मेजर इन मीटर आणि सेकंड म्हणजे टाइम मेजर इन सेकंड. म्हणजे मीटर पर सेकंड मीन्स एक्सेलरेशन इज ऑल्सो डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ह केली. हा, व्हेरी गुड. त्याच्यानंतर बघा
कोणते घ्या, एरिया घ्या. एरिया बरोबर लेंथ इंटू ब्रेथ, लांबी गुणिले लांबी गुणिले रुंदी. मग लेंथ मेजर इन मीटर इंटू ब्रेथ मेजर इन मीटर, म्हणजे काय झाला हा मीटरचा स्क्वेअर. आणि मीटर मध्ये काय मोजतो, लेंथ, म्हणजे लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी. आणि दोन फंडामेंटल मधून काय म्हणले, एक डिराइव्ड, म्हणजे एरिया इज अ डिराइव्ड क्वांटिटी. गॉट इट, कळतंय. यस. त्याच्यानंतर व्हॉल्यूम आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. व्हॉल्यूम अगेन डिराइव्ड क्वांटिटी. अशा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकूण ज्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्याचं डायमेन्शन अनालिसिस, डायमेन्शन पाहायचे. आणि एकूण किती पाहायचे, जवळपास 50 एक आपल्याजवळ डिराइव्ड क्वांटिटी आहेत. मी तुम्हाला नक्की इथं शो करेल आणि आपल्याला त्या सर्वचा अभ्यास करायचा, ते पण व्यवस्थितरित्या. मी तुम्हाला काही फॉर्म्युलाची शीट सुद्धा देणार. यस. सो बघा, आपण पाहिले डिराइव्ड क्वांटिटी इथपर्यंत. पुन्हा आहेत डिराइव्ड क्वांटिटी. बघा नंबर 5, व्हॉल्यूम घ्या. व्हॉल्यूम बरोबर लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. नंबर 6 ला घ्या मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटमचा यूज कुठे करतो आपण, न्यूटनच्या दुसऱ्या लॉ मध्ये, सेकंड लॉ ऑफ न्यूटन मध्ये मोमेंटमचा यूज करतो. नंबर नेक्स्ट घ्या डेन्सिटी, घनता म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. यस. डेन्सिटी, व्हॉल्यूम काढलाय इथे ठेवायचा. मास माहित आहे, मासला m1, मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी, व्हॉल्यूम इज अ डिराइव्ड क्वांटिटी. वन फंडामेंटल वन डिराइव्ड मीन्स डेन्सिटी इज अ ऑल्सो डिराइव्ड क्वांटिटी. कळतंय. चलो. यस. सो आपण डिराइव्ड क्वांटिटी पाहिल्या, फंडामेंटल क्वांटिटी पाहिल्या. बघा 7 फंडामेंटल क्वांटिटी सोडून जितक्या क्वांटिटी आहेत त्यांना काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, डिराइव्ड क्वांटिटी. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. बघा हे पाहून घ्या एक वेळेस की इथं काय दिलं तुम्हाला, 7 फंडामेंटल क्वांटिटी दिल्यात आपण या स्लाइड मध्ये. बघा ह्या 7, आणि या 7 व्यतिरिक्त 2 आहेत. एक प्लेन अँगल सप्लिमेंटरी युनिट, यांना म्हणतो प्लेन अँगल, ह्याचा युनिट असतो रॅडियन. आणि दुसरा आहे सॉलिड अँगल, त्याचे युनिट आहे स्टेरॅडियन. याला RAD ने इंडिकेट करणार आणि याला SR. हे 7 हे 2 असे 9 सोडून जितके काही असतील त्यांना काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटी. लक्षात ठेवा. यस. विद्यार्थी मित्रांनो बघा याच्या पुढे जर काही डाऊट येत असतील तर मला लगेच कमेंट करत जा, जेणेकरून अकॉर्डिंग टू युअर डाऊट्स मी काय करेल, काही चेंजेस आणू शकतो. यस. कीप इट अप. पाहत राहा. आता बघा आपल्याला काय पाहायचंय, प्रॅक्टिकल युनिट फॉर मेजरिंग स्मॉल डिस्टन्स. काही स्मॉल डिस्टन्स आपल्याला काय पाहायचंय, प्रॅक्टिकल मेजरमेंट. आपण काय पाहतो, मेजरमेंटच पाहतो. लेंथ म्हणजे मेजरमेंट, टाइम म्हणजे मेजरमेंट, त्याच्यानंतर मास मेजरमेंट करतो, त्याच्यानंतर करंट, इलेक्ट्रिक करंट मेजरमेंट करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला. आता इथे बघा काही सम प्रॅक्टिकल युनिट फॉर मेजरिंग स्मॉल डिस्टन्स. काल मी तुम्हाला दिलं होतं बघा, काय दिलं होतं आपण, 10 चा पॉवर घेतला होता, त्यामध्ये 10 to the power 1 2 3 6 9 12 15 18 and 10 to the power -1 -2 -3 and then -6 -9 -12 and -18. त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं ना डेका, हेक्टो, बरोबर आहे, किलो, त्याच्यानंतर मेगा, गिगा, त्याच्यानंतर पेटा, टेरा, एक्झा, -1 असेल तर देसी, सेंटी, मिली, त्याच्यानंतर मायक्रो, त्याच्यानंतर नॅनो, त्याच्यानंतर पिको, फेमटो आणि अट्टो असे दिले होते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये एक फर्मी आहे. फर्मी म्हणजे काय पहा, इट इज अ स्मॉलेस्ट युनिट. आणि हा फर्मीचा वापर कुठे करतो आपण, न्यूक्लिअरची साईज मोजण्यासाठी. आता न्यूक्लिअर कुठे असणार, न्यूक्लियस कुठे असणार, न्यूक्लियस कुठे असतो, अणूमध्ये. अणूच्या केंद्रकाला काय म्हणतो, न्यूक्लियस. मग अणू म्हणजे काय, मूलद्रव्याच्या लहानात लहान कण, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन ऍटम. मग ऍटम म्हणजे काय असतं, तो स्मॉलेस्ट पार्टिकल. ऍटम पासून काय म्हणतो, मॉलिक्युल्स. आणि मॉलिक्युल्स पासून काय म्हणतो, एलिमेंट. आणि एलिमेंट्सचा
स्मॉलेस्ट पार्टिकल मीन्स ऍटम, आणि ऍटमचा काय असतात न्यूक्लियस आहे. हा ऍटमच दिसत नाही आणि ऍटमचा न्यूक्लियस बघा. तर इट इज अ स्मॉलेस्ट प्रॅक्टिकल युनिट ऑफ डिस्टन्स यूज फॉर मेजरिंग न्यूक्लियर साइजेस. न्यूक्लियर साइज मोजतो याने बघा. इट इज ऑल्सो कॉल्ड फेम्टोमीटर. त्याला काय म्हणतात फेम्टोमीटर. मग 1 फर्मी इज इक्वल्स टू 10⁻⁻15 मीटर इतका असतो याची साइज. यस. त्याच्यानंतर बघा द रेडियस ऑफ प्रोटॉन इज 1.2 फर्मी. म्हणजे किती रेडियस कशाची प्रोटॉन बरोबर 1.2 इंटू 10⁻⁻15 मीटर यस इतकी असणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा एंगस्ट्रॉम. एंगस्ट्रॉम काय असतो एंगस्ट्रॉम मीन्स इट इज यूज्ड टू एक्सप्रेस द वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे काय वेवलेंथ ऑफ लाईट. लाईटची वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी. आपण काय मोजतो विद्यार्थी मित्रांनो यानं तरंग लांबी वेवलेंथ. वेव म्हणजे काय असती तरंग असती म्हणजे वेव. अशी ही आपली वेव असती. त्या वेवची आपण लेंथ मोजणार त्याला काय म्हणतो आपण वेवलेंथ. कुठून कुठपर्यंत असती एका क्रस्ट पासून एका ट्रफ पर्यंत ही झाली वेवलेंथ. आणि हा डिस्टन्स असतो लॅम्बडा. यस. त्याला म्हणतो आपण तरंग लांबी. म्हणजे एंगस्ट्रॉम ने तरंग लांबी मोजतो. 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल्स टू 10⁻⁻10 मीटर और 10⁻⁻8 सेंटीमीटर. यस. तर मित्रांनो 1 एंगस्ट्रॉम. नेक्स्ट हे तुम्हाला लिहून घ्यायचे. यस. मधामधात तुम्ही स्टॉप करून किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेत चला तुमच्या कामाचे. नेक्स्ट बघा नॅनोमीटर. आपण काल पाहिलं होतं नॅनोमीटर फर्मी एंगस्ट्रॉम नाही पाहिलं होतं. हे तुमच्यासाठी न्यू बने बघा. इट इज ऑल्सो यूज फॉर एक्सप्रेस द पुन्हा वेवलेंथ मोजतो. वेवलेंथ ऑफ लाईट. लाईटची वेवलेंथ. मग विद्यार्थी मित्रांनो स्पीड ऑफ लाईट किती असते हो स्पीड ऑफ लाईट प्रकाशाचा वेग. स्पीड ऑफ लाईट सांगा किती असती 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे मीटर पर आहे किलोमीटर झालं तर 3 इंटू 10⁵ म्हणजे काय 3 लाख किलोमीटर लाईट आपली प्रवास करते. किती एका सेकंड मध्ये. म्हणजे एक गेली 3 लाख इतकी स्पीड आहे आपल्या कोणाची लाईटची. व्हेरी गुड. बघा नॅनोमीटर इट इज ऑल्सो यूज फॉर एक्सप्रेसिंग वेवलेंथ ऑफ लाईट. म्हणजे लाईटची वेवलेंथ मोजण्याचं काम करतो नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻9 मीटर. यस. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मायक्रॉन. मायक्रो अतिशय सूक्ष्म. मायक्रो वस्तू पाहण्यासाठी कशाचा वापर करतो मायक्रोस्कोपी. बघा मायक्रोस्कोपीच्या साहाय्याने आपण छोट्या छोट्या वस्तूला पाहतो निरीक्षण करतो ऑब्झर्वेशन करत असतो. मग बघा इट इज द युनिट ऑफ डिस्टन्स डिफाइंड ऍज मायक्रोमीटर. म्हणजे खूप लहान वस्तू पाहण्यासाठी. मग 1 मायक्रॉन म्हणजे किती 10⁻⁻6 हा झाला मीटर. 10⁻⁻6 मीटर. दिस इज द 1 मायक्रॉन. यस. इथपर्यंत कळते विद्यार्थी मित्रांनो हे कामाचं आहे. याचं स्क्रीनशॉट घ्या किंवा सोबत सोबत नोट्स काढत चला जेणेकरून तुम्हाला कामाला पडतील. यस. कळतंय हे पाहून घ्या एक वेळेस. सो झालं असेल. पहा आपण नेक्स्ट पाहू. प्रॅक्टिकल युनिट यूज फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्सेस. आता छोटे डिस्टन्स पाहिले आपण. बघा यूज मेजरिंग स्मॉल डिस्टन्सेस आपण आताच पाहिलो की स्मॉल डिस्टन्सेसचा यूज. आता आपल्याला पाहायचे लार्ज डिस्टन्सेस. म्हणजे सर स्मॉल डिस्टन्स ठीक आहे इथून आपल्याला चंद्रापर्यंत किंवा इथून आपल्याला सूर्यापर्यंत ज्युपिटर किंवा दुसऱ्या ग्रहाचं दुसऱ्या स्टारचं डिस्टन्स काढायचे. मग कसं करणार त्यासाठी काय आपल्या जवळ बघा इथं युनिट आहेत. कोणता आहे लाईट इयर. बघा लाईट इयर आहे. एक 1 लाईट इयर काय असतं मग इट इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम इन 1 इयर. म्हणजे एका वर्षामध्ये व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूम काय असतो मित्रांनो त्याला म्हणतो आपण निर्वात. व्हॅक्यूमला काय म्हणणार आपण निर्वात असे म्हणतो.
निर्वात. निर्वात म्हणजे काय? व्हॅक्यूम. म्हणजे तिथं हवा नसते, एअर कशी असते? अब्सेंट असते, एअर प्रेझेंट नसते, त्याला काय म्हणणार? व्हॅक्यूम असे म्हणते. मग काय बघा, 1 लाईट इयर इज इक्वल्स टू कशानं? बघा फॉर्म्युला आहे त्याचा, 1 लाईट इयर इज इक्वल्स टू स्पीड ऑफ लाईट. मी आताशी मगाशी सांगितलं 3 × 10⁸. बघा स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इंटू 1 इयर, 1 वर्ष. एका वर्षामध्ये 365.25 डेज. बघा 365 दिवस. आणि त्याच्यानंतर एका दिवसामध्ये 24 तास, एका तासामध्ये 60 मिनिटे आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंड. असं आपण काय करणार? त्याचं आन्सर फॉर्म करतो. बघा सोपं आणि सोपं त्याचं काय आहे? फॉर्म्युला आहे, व्हेरी इझी. बघा काय म्हणले? लाईट इयर. तुम्हाला इथं सांगतो मी काय, तर मी लिहितो 1 लाईट इयर इज इक्वल्स टू. बघा याला थोडं वर घेऊन जाऊ आपण. व्हेरी गुड. सो सी 1 लाईट इयर इज इक्वल्स टू, बघा स्पीड स्पीड 1 सेकंड. स्पीड ऑफ लाईट इन कशामध्ये हो? व्हॅक्यूम. त्याच्यानंतर N2 1 इयर. बघा 1 इयर लिहा 1. दिस इज युअर फॉर्म्युला. विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा फॉर्म्युला. आता काय करायचंय? पुन्हा 1 लाईट इयर. लक्षात ठेवा हे पण तुमच्या कामाचं आहे. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती असते हो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. इंटू काय करणार आपण? 1 इयर. एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365.25 गुणिले एका दिवसामध्ये 24 तास, एका तासामध्ये 60 मिनिटे, एका मिनिटामध्ये 60 सेकंड. इथपर्यंत. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? मग आपल्याला ह्याचा मल्टिप्लिकेशन करायचंय आणि सगळ्यांचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलात तर तुम्हाला आन्सर भेटतो 9.467 into 10⁻15 मीटर. दिस इज द लाईट इयर. मला म्हणतात LY लाईट इयर. 1 लाईट इयर तुम्हाला इतकं भेटतं. हा मीटर म्हणजे 1 लाईट इयर तुम्हाला इतकं आन्सर भेटतं विद्यार्थी मित्रांनो. 1 लाईट इयर. तेव्हा तुम्ही काय करणार? मल्टिप्लिकेशन करा, सर्वांचा गुणाकार करायचा आहे. बघा 6 6 36 हे 3600 झाले. त्याच्यानंतर बघा हे 3 आणि 24. ह्याचा मल्टिप्लिकेशन करा. मग 3600 सोबत त्याचा मल्टिप्लिकेशन करा आणि 10⁸ आहे. पुन्हा पॉवर काय होत जातो? शिफ्ट होत जातो. आणि पॉवर शिफ्ट झाला, पॉवर शिफ्टिंग बी पाहायचंय. मी घेणार आहे तुम्हाला जेव्हा आपण लॉग टेबल पाहू त्यामध्ये शिफ्टिंग ऑफ पॉवर पण पाहू की पॉवर कितीने शिफ्ट. अलीकडे शिफ्ट केला तर 10⁻⁴ कमी होणार की वाढणार, किंवा पलीकडे शिफ्ट केला तर 10⁻⁴ वाढते की कमी होती. सगळ्या गोष्टी आपण पाहू. टेन्शन नका घेऊ. मला माहिती आहे कुठे कुठे तुम्हाला डाऊट येतील. इथपर्यंत पाहिलं हे. बघा नेक्स्ट स्लाइड बघ. बघा आपण काय पाहिलं होतं याच्यामध्ये? दिस इज द 1 लाईट इयर. हे 1 लाईट इयर काय असते ते आपण पाहिले. विद्यार्थी मित्रांनो बघा लाईट इयरची फॉर्म्युला आहे जे मी तुम्हाला इथं सांगितलंय ते ठेवायचा. तुम्हाला व्हॅल्यूज ठेवायच्या आणि तुम्हाला आन्सर भेटेल. यस. नेक्स्ट पाहू ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट काय आहे की आपण बघा इट इज डिफाइंड ॲज द मीन डिस्टन्स ऑफ अर्थ फ्रॉम द सन. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर. इट इज यूज्ड टू ऍस्ट्रॉनॉमी टू मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. म्हणजे सूर्यापासून
किंवा पृथ्वीवरील अंतर किंवा दुसऱ्या ग्रहावरील अंतर हे मोजतो आपण, त्याला म्हणतात ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि बघा त्याची व्हॅल्यू आहे 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट 1 AU. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल्स टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर. हे लक्षात ठेवायचं. जसं लाईट इयर किती आलं होतं 9.4 इंटू 10⁻15 मीटर, तसंच आहे 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल्स टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर. हे तुम्ही विसरायचं नाही. यस कळतंय? हा, ह्याचे स्क्रीनशॉट घेत चला, तुम्हाला लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पाहायचे तिसरं प्रॅक्टिकल युनिट आहे, प्रॅक्टिकल युनिट फॉर मेजरिंग एरिया. म्हणजे काय? एरिया मोजतो आपण. हा, मग एरिया कशाने मोजणार? एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ मोजतो. जसं आपल्याला प्लॉट घ्यायला जायचे किंवा शेती घ्यायला जायची, मग शेती किंवा प्लॉट घेत असताना आपण काय म्हणतो की आपल्या घरामध्ये कोणी शिकलेलं असेल तर आई वडील काय म्हणतात त्यांना, वडील किंवा मोठा भाऊ दादा असेल तर त्यांना शिकलेलं नसेल तर चल बरं रे तुला येते. एखादी समजदार लेकरू असलं घरात तर त्याला घेऊन जातात, चल तुला कळतंय म्हणून. आणि कळतंय म्हणून आणि आपण तिथे गेलो आपल्याला कळालंच नाही, आपण काय म्हणणार, आई मला शिकवलंच नाही. आपण म्हणतो अरे मग शिकलास की तू 12वी? म्हणते ते आपल्याला शिकलं नाही हे असलं काय बी. आपण कशात मोजतो? 1 एकर 1 गुंठा. मग त्या गोष्टी पिंटांनो बघा इकडं आपल्याला पाहायचे. बार, एकर, हेक्टर, 1 हेक्टर. हा पहा, बार नंबर 1 आहे बार, BARN बार. इट इज यूज फॉर व्हेरी स्मॉल एरिया. म्हणजे खूप छोटा एरिया मोजायचा सच ॲज न्यूक्लिअर क्रॉस सेक्शन, तर तो बार वापरणार. न्यूक्लिअर क्रॉस सेक्शनचा जो एरिया असतो न्यूक्लियसचा ते मोजण्यासाठी आपण काय वापरणार? बार. मग बघा 1 बार इज इक्वल्स टू 10⁻⁸ मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा सेकंड वन एकर. आपण शेती मोजतो. शेती कशात मोजतो विद्यार्थी मित्रांनो? एकर मध्ये मोजतो. 1 एकर 2 एकर 10 एकर 50 एकर आता नाही. चलो मग काय? इट इज यूज मेजरिंग लार्ज एरियाज. म्हणजे लार्ज एरिया असतो एकरचा. मग लार्ज एरिया मोजण्यासाठी आपण काय करतो? एकर वापरतो. बघा मग 1 एकर बरोबर 4047 मीटरचा स्क्वेअर, तो 1 एकर असतो. यस, हा 1 एकर. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हेक्टर. आपण म्हणतो ना हेक्टर, किती हेक्टरी शेत आहे. किती हेक्टर वावर आहे, किती हेक्टर शेत आहे, तर तो हेक्टर. इट इज ऑल्सो यूज फॉर मेजर द लार्ज एरियाज. म्हणजे हेक्टर एकर पेक्षा लार्ज असतं, म्हणजे 2.5 एकरचा काहीतरी एखादी हेक्टर असतं. मग बघा हेक्टर इज इक्वल्स टू 104 मीटरचा स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो बघा हे झाले मेजरिंग ऑफ एरियाज. म्हणजे मोठे मोठे जे एरिया आहेत ते आपण ह्याने मोजतो, बार, एकर आणि हेक्टर. पहा नेक्स्ट बघा इथं पाहायचंय प्रॅक्टिकल युनिट यूज फॉर मेजरिंग टाईप. आता आपल्याला काय मोजायचं आहे? टाईप. आपण एरिया मोजला, स्मॉल डिस्टन्स मोजलं, साईज मोजली, साईज, स्मॉल डिस्टन्स, लार्ज डिस्टन्स. आता मोजायचं आहे टाईप. आता टाइम बघा, टाइम मोजण्यासाठी बघा आपल्याला एक 6 आहेत. 6 गोष्टी पाहायच्या. तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट बी घेऊ शकता, तुम्हाला कामाच्या आहेत. बघा फर्स्ट वन इज अ सोलार डे. यस, सोलार डे. त्याच्यानंतर सेड्रियल डे. त्याच्यानंतर सोलार इयर, ट्रॉपिकल इयर, लीप इयर अँड ल्युनार मंथ असे आहेत. आपण ह्याचे नाव ऐकतो. मग पाहायचे आज आपल्याला सोलार डे. बघा इट इज द टाइम टेकन बाय द अर्थ टू कंप्लीट 1 रोटेशन अबाउट इट्स ओन ऍक्सिस. म्हणजे पृथ्वी काय करते? टाइम, जितका टाइम लागतो विथ रिस्पेक्ट टू सन, सनच्या रिस्पेक्ट मध्ये फिरत फिरत ती स्वतःभोवती फिरते, त्याला काय म्हणणार? सोलार डे. म्हणजे 1 दिवस. मग सेड्रियल डे बघा काय असतं? इट इज द टाइम टेकन बाय द अर्थ टू कंप्लीट 1 रोटेशन अबाउट इट्स ओन ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स स्टार. म्हणजे काय? स्वतःभोवती फिरत फिरत पण डिस्टन्स स्टारवर, म्हणजे दूरच्या असणाऱ्या स्टार सोबत बी फिरणार, त्याला म्हणतो सेड्रियल डे. कळते? सोलार डे, सेड्रियल डे. थर्ड वन आहे सोलार. बघा सोलार डे, सेड्रियल डे, सोलार इयर. आता सोलार इयर म्हणजे काय बघा? इट इज टाइम टेकन बाय द अर्थ टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन यस अराउंड द सन इन इट्स ऑर्बिट. म्हणजे काय? रिव्हॉल्युशन आणि रोटेशन. रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि रिव्हॉल्युशन म्हणजे स्वतःभोवती फिरत फिरत दुसऱ्या भोवती फिरणे, हा झाला रिव्हॉल्युशन. फरक कळते? मग काय म्हणले? सोलार इयर इट इज टाइम टेकन बाय
अर्थ टू कम्प्लीट बघा 1 रिव्हॉल्युशन अराउंड सन इन इट्स ऑर्बिट, त्याच्या ऑर्बिट भोवती बघा 1 सोलार इयर बरोबर किती दिले एव्हरेज 365 डेज म्हणजे 365 दिवस. म्हणजे पृथ्वी काय करते स्वतःभोवती फिरते, त्याला काय म्हणणार सोलार डे. आणि सोलार इयर म्हणजे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, त्याला काय म्हणणार सोलार इयर. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. और सोलार डेज बघा 366.25 डे और सेड्रियल डेज असे म्हणतो. म्हणजे पृथ्वी सूर्यापासून डिस्टन्स वर आहे मग फिरते, त्या दोघांच्या फिरण्याला काय म्हणणार सेड्रियल डे. आणि पृथ्वी काय करते सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते सूर्याला कन्सिडर करून, त्याला म्हणतात सोलार डे. आणि सोलार इयर असं रिव्हॉल्युशन करते त्याला म्हणणार सोलार इयर. बघा सूर्य तिथे पृथ्वी इथे, पृथ्वी फिरायली सूर्याला कन्सिडर करून मग तो झाला सोलार डे. आणि ह्या दोघांमधला डिस्टन्स आहे तो झाला सेड्रियल डे. आणि सोलार इयर म्हणजे काय सूर्य येते आणि पृथ्वी फिरत 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 अशी फिरायली तो झाला सोलार इयर. यस, इथपर्यंत सोलार इयर कितीचा असतो 365.25 और 366.25. यस, त्याच्यानंतर ट्रॉपिकल इयर 365 आणि 66 ऐकतो आपण पण एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे 365.25. आता बघा नेक्स्ट वन tropical year, the year in which there is बघा total solar eclipse is called tropical year. tropical year eclipse म्हणजे काय हो सांगा. eclipse tropical year मध्ये काय असणार टोटल सोलार इक्लिप्स असतात. किती सोलार इक्लिप्स म्हणजे काय ग्रहण त्याला म्हणतो इक्लिप्स. मग हे असतं ट्रॉपिकल इयर. त्याच्यानंतर पाहायचंय लीप इयर. लीप इयर दर आपण म्हणतो ज्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो ती संख्या लीप इयर. मग बघा द इयर विच इज डिव्हिजिबल बाय 4 अँड इन विच द मंथ ऑफ फेब्रुवारी हॅज 29 डेज म्हणजे त्याला 4 न पूर्ण भाग गेला पाहिजे त्या वर्षाला. आणि त्याच्या वर्षामधले फेब्रुवारी मध्ये जो फेब्रुवारीचा महिना आहे त्याच्यामध्ये 29 दिवस पाहिजे त्याला म्हणतो आपण लीप इयर, लीप वर्ष असे म्हणणार. यस, त्याच्यानंतर बघा ल्युनार मंथ. विद्यार्थी मित्रांनो नंतर काय दिलंय ल्युनार मंथ बघा इट इज टाइम टेकन बाय द मून टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ म्हणजे सूर्य चंद्राला पृथ्वी भोवती फिरण्यासाठी. चंद्र कोणाभोवती फिरतो पृथ्वी भोवती, पृथ्वी कोणाभोवती फिरते सूर्याभोवती आणि सूर्य कोणाभोवती फिरतो सांगा आपल्या गॅलेक्सी भोवती. आणि आपल्या गॅलेक्सीचं नाव काय आहे दुग्ध श्रृंखला मिल्की वे. आणि त्या मिल्की वे भोवती कोण फिरायला आहे सूर्य. म्हणजे सगळे एकामेकाच्या मागेच आहेत. चंद्र पृथ्वीच्या मागे, पृथ्वी सूर्याच्या मागे आणि सूर्य पृथ्वीला सोडून गॅलेक्सीच्या मागे. म्हणजे असे एकमेकांभोवती हे फिरत असतात. मग 1 लुनार मंथ 27.3 डेज म्हणजे 27.3 दिवसामध्ये आपली पृथ्वी आपल्या पृथ्वीभोवती चंद्र हा काय करतो प्रदक्षिणा घालत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा प्रॅक्टिकल युनिट यूज फॉर मेजरिंग टाइम हे आपण पाहिले. तुम्ही आज एक वेळेस स्क्रीनशॉट यस पहा. नेक्स्ट पाहूत आपण. सो व्हॉट नेक्स्ट सी दिस इज द डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शन्स म्हणजे काय ते पाहायचे पहिल्यांदा. त्याच्यानंतर डायमेन्शन कसे लिहायचे ते पाहायचे. हा खूप महत्वाचा आहे. 11वी 12वी JEE नीट CET कुठेही जा कोणताही सिलेबस घ्या त्या सिलेबस मध्ये प्रत्येक 2-4 पॉइंटचे डायमेन्शन फाइंड करावे लागतात. जर इथे शिकलात तर व्यवस्थित येतील, नाही शिकलात मग येणार नाही. मग तुम्हाला कळणार नाही की डायमेन्शन कसे फाइंड झाले. त्यासाठी हे महत्वाचं आहे. इकडे लक्ष द्या. आता बघा डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हो भौतिक राशी. मग अशी राशी जी आपण मोजू शकतो त्याला काय म्हणणार भौतिक राशी. मग ज्या मोजू शकतो त्याच डायमेन्शन घ्यायचं बाकीच्यांचं घ्यायचं नसतं. 7 डायमेन्शन्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये किती डायमेन्शन आहेत 7. मग डायमेन्शन 7 कोणते किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत 7. मग जितक्या फंडामेंटल क्वांटिटी तितकेच डायमेन्शन. क्लिअर झालं व्यवस्थित बघा.
ऑल द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, जितक्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहेत, कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ सम कॉम्बिनेशन ऑफ 7 फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे काय, जितक्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत आपण काढल्यात, मी तुम्हाला म्हणलो 40-50 जितक्या डिराइव्ड क्वांटिटी असतील आपल्या, तितक्या डिराइव्ड क्वांटिटी जे कशावर बेस्ड आहेत, फंडामेंटल क्वांटिटीवर. आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीला आपण काय म्हणणार, डायमेन्शन्स. बघा मग पुढे, we call these fundamental quantities as the 7 dimensions of the world. मग जगात किती डायमेन्शन आहेत, 7. किती डायमेन्शन आहेत, 7. कुठं, जगामध्ये ऑल ओव्हर दी वर्ल्ड, म्हणजे ऑल ओव्हर दी वर्ल्ड मध्ये आपल्याला एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि म्हणून 7 डायमेन्शन आहेत. यस, सो गॉट इट, लक्षात ठेवा, हे विसरायचं नाही. विच आर डोनेटेड, बघा ते डिनोटेड होतात विथ स्क्वेअर ब्रॅकेट. कशाने आपण डिनोट करतो त्यांना, स्क्वेअर ब्रॅकेटने आपण काय करतो, डिनोट करतो. कोणाला, ह्या डायमेन्शन्सला. मग डायमेन्शनला आपण कशाने डिनोट करणार, विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर ब्रॅकेटने. आता काय पाहायचंय बघा, इथं काही तुम्हाला मी दिलो, रंगीबेरंगी दिसायलेत. हा, हे आहे तुमचे डायमेन्शन. बघा इथं डायमेन्शन्स मध्ये काय काय दिले, डायमेन्शन ऑफ लेंथ कशाने दाखवलं, कॅपिटल एल, आणि कशानं, स्क्वेअर ब्रॅकेट. ह्याला विसरायचं नाही बरं काय, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे ह्याला विसरायचं नाही. यस, दिसायले का, ह्या स्क्वेअर ब्रॅकेटला विसरायचं नाही. हा, डायमेन्शन काढताना असं विसरलात तर काय नाही, पण डायमेन्शन मध्ये ह्याचं खूप रोल आहे. आणि हे गेला की झोल आहे, झोल करायचा नाही, रोल करायचा आहे. बघा, डायमेन्शन ऑफ लेंथ कशात दाखवणार, कॅपिटल एल. डायमेन्शन ऑफ मास, कॅपिटल. बघा आता कळाले का, लेंथ, मास, टाइम, हा, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, किती झाले हो, 7. हा, हे तर जादू आहे, जादू. 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7. मग फंडामेंटल क्वांटिटी किती आहे, 7. कोणकोणते आहेत, लेंथ, मास, टाइम. बघा इथं टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जितक्या फंडामेंटल क्वांटिटी तितके त्याचे डायमेन्शन. आणि जगामध्ये ऑल ओव्हर दी वर्ल्ड किती डायमेन्शन आहेत, 7. मग फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत, 7. लक्षात राहील, व्हेरी इझी. पण आपण काय घेतो, 3च बेसिक घेतो, आपल्याला जवळपास गरजतिकांची पडती. बघा असं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं म्हणले त्यांनी, घ्या मग एम एल टी. एम ने काय दाखवतो, एम स्टँड फॉर, बघा मास, एस स्टँड फॉर लेंथ आणि टी स्टँड फॉर टाइम. मास, लेंथ, टाइम. बघा हे एम स्टँड फॉर मास, एस स्टँड फॉर लेंथ आणि टी स्टँड फॉर टाइम. मग आपण काय घेतो, एम एल टी. एम एल टी, एल एम टी, डझंट मॅटर, तुमच्या मनावर घ्या. यस, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट एम्पियर ने दाखवणार. त्याच्यानंतर एम्पियर ए और आय, करंट आय. त्याच्यानंतर बघा डायमेन्शन ऑफ द टेम्परेचर, थर्मोडायनामिक टेम्परेचर, कॅपिटल के. केल्विन ने दाखवतो टेम्परेचर, का त्याच्या युनिट केल्विन आहे. नेक्स्ट बघा ल्युमिनस इंटेन्सिटी कशाने दाखवणार, कॅन्डेला, सी डी, स्मॉल सी, स्मॉल डी. आणि मोल, MOL, मोल सिम्बॉल आहे, MOLE मोल, आणि MOL मोल त्याचा सिम्बॉल आहे. असे हे आपले 7 डायमेन्शन आहेत. कळतात का, बघा ह्याचं स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला जेणेकरून कळेल. ह्याचे नोट्स काढायचे तुम्हाला आणि हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हे 7 डायमेन्शन आहेत. घ्या स्क्रीनशॉट. झालं का, पहा. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. आता भौतिक राशीचे डायमेन्शन पुन्हा काढायचे. बघा डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी, द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर, काय असेल, पॉवर नाही, पॉवर. हा, और एक्सपोनंट्स. एक्सपोनंट्स म्हणजे काय, घातांक. काय म्हणतो आपण त्याला, घातांक असे म्हणतो. हा, पॉवर आपण म्हणायचं ना, पॉवर आहे तर पॉवर आहे. हा, आता काय बी नाही. चलो मग पॉवर और एक्सपोनंट्स टू विच द फंडामेंटल क्वांटिटी मस्ट बी, कसे, मस्ट बी रेज टू रिप्रेझेंट दॅट क्वांटिटी कम्प्लिटली. म्हणजे काय करणार, एखाद्या गोष्टीचं
डायमेन्शन काढायचे म्हणजे काय करणार, जे बेसिक किती 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्यांना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि त्याचा सिम्बॉल लिहायचा आणि त्याचं काय द्यायचं, पॉवर किंवा एक्सपोनंट घातांक त्याच्या डोक्यावर लिहायचं. बरोबर, तो झाला तुमचा डायमेन्शन क्वांटिटी. हेच म्हणलंय द डायमेन्शनल ऑफ बघा फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर और एक्सपोनंट to which the fundamental quantities must be raised to represent that fundamental quantity completely. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यावर काही संख्या देणार तेव्हा ती क्वांटिटी तुमची झाली कंप्लीट, ते झाले तुमचे कंप्लीट डायमेन्शन्स. कळतं? नेक्स्ट डायमेन्शनल फॉर्म्युला अँड डायमेन्शनल इक्वेशन्स. आता पुढे पुढे चाललो आपण. पहिल्यांदा आपण पाहिलं डायमेन्शन्स किती असतात सगळ्या जगामध्ये, एकूण किती आहे 7. जितक्या फंडामेंटल क्वांटिटी तितके तुमचे डायमेन्शन. आता काय पाहायचं पुढे, मग बघा त्याचा आपण फॉर्म्युला पाहिला, इथं फॉर्म्युला पुढे पाहायचा आहे. डेफिनेशन पाहिली म्हणजे त्याला डिफाइन केले त्यांनी, हे लक्षात ठेवा. हा जो येलो ब्रॅकेट आहे इट इज इम्पॉर्टंट टू यू. Yes, the dimensions of the physical quantity are the power or exponent to which the fundamental quantity must be raised to represent that quantity completely. म्हणजे त्याचं कम्प्लिटली काम असते ते क्वांटिटीला काय करायचं, रिप्रेझेंट करण्यासाठी. यस, पहा मग विद्यार्थी मित्रांनो डायमेन्शनल फॉर्म्युले अँड डायमेन्शनल इक्वेशन्स. आता फॉर्म्युले आणि इक्वेशन्स काय असतात बघा. द डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शनल फॉर्म्युला साठी बघा काय म्हणलंय, द एक्सप्रेशन विच शोज हाऊ अँड विच काय म्हणले हो ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी रिप्रेझेंट द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी is called the dimensional formula of the given physical quantity. म्हणजे काय बघा थोडक्यात सांगतो. The expression of shows how and which the fundamental quantity represent the dimension of. म्हणजे एखादी कोणती क्वांटिटी आहे जी रिप्रेझेंट करायली डायमेन्शन. जसं की फॉर एक्झाम्पल पुढे पाहायचे फोर्स दिलंय, फोर्स, प्रेशर, डेन्सिटी, व्हॉल्यूम हे सगळ्यांचे डायमेन्शन पाहायचे. जितक्या डिराइव्ड क्वांटिटी आपण लिहिल्यात तितक्या डिराइव्ड क्वांटिटीचे आपल्याला काय पाहायचे, डायमेन्शन्स. मग काय एकूण किती डिराइव्ड क्वांटिटी येतो, बखळ लई आहे. मग ते लई घेणार आहोत का आपण, लई घेऊन तुम्ही म्हणल्या तितक्या घेऊन. यस, टेन्शन घ्यायचं नाही. यस, चिंगळ्या बोले तसं आपण बोलायचं. चलो यस, मग काय करणार इथं आपल्याला हे पाहायचं. आता ह्याच्यानंतर बघा हे काय फॉर्म्युला डायमेन्शनल, इथे डायमेन्शनल इक्वेशन. आता बघा फॉर्म्युला आणि इक्वेशन मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो. फॉर्म्युला मध्ये काय करायचंय, एक्सप्रेस करायचंय काय आपल्याला, जसं की असं MLT ह्याच्यामध्ये असं आपल्याला बघा. नेक्स्ट आहे डायमेन्शनल इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय हो, त्याचं सूत्र दिलंय बघा. आता मग इक्वेशन मध्ये द इक्वेशन ऑब्टेन बाय इक्वेटिंग अ फिजिकल क्वांटिटी विथ इट्स डायमेन्शनल फॉर्म्युला इज कॉल्ड डायमेन्शनल इक्वेशन ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय, जर एखाद्या डायमेन्शनल इक्वेशनला कशात लिहायचं आपण, डायमेन्शनल फॉर्म्युला मध्ये लिहायचं. बघ त्याला म्हणतो डायमेन्शनल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल आता बघा इथं उदाहरण दिलं. आता या उदाहरणाने आपल्याला समजून घ्यायचंय. काय समजून घेणार की डायमेन्शनल इक्वेशन कसे तयार होतात आणि त्यांचा यूज कसा करतो आपण. बघा द डायमेन्शनल इक्वेशन फॉर फोर्स इज, डायमेन्शनल फॉर्म्युला वेगळा, डायमेन्शनल इक्वेशन वेगळं. फॉर्म्युल्यामध्ये ब्रॅकेट घ्यायचा, MLT बेसिक जितके 7 फंडामेंटल क्वांटिटी तितका जितक्यांचा यूज आहे तितके लिहायचे आणि ते लिहिलं व्यवस्थितरित्या त्याला म्हणतो डायमेन्शनल इक्वेशन. दुसरं काही नव्हे. तुमच्या डोक्यावरून जाऊ नये यासाठी सांगायला लक्षात ठेवा. बघा फोर्स, फोर्स म्हणजे काय असतो, बल. बल नाही बल. बल म्हणजे काय, फोर्स. आता काय करणार, फोर्स बरोबर कोणता फॉर्म्युला आहे, मास इंटू एक्सेलरेशन, न्यूटनचा दुसरा लॉ. फोर्स म्हणल्या आठवा न्यूटनचा दुसरा लॉ. फोर्स बरोबर मास इंटू एक्सेलरेशन. बघा एखादी शेळी असेल तिला आपण किक दिली म्हणजे फोर्स लावलं, ती काय म्हणते मास इंटू एक्सेलरेशन. मग तो फॉर्म्युला झाला मास इंटू एक्सेलरेशन. F बरोबर
ए. बघा आता काय करायचं मग, मास इथं लिहितो बघा. फर्स्ट वन आहे फोर्स. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण याचे डायमेन्शन फाउंड म्हणजे काय करणार, पहिल्यांदा युनिट लिहायचे सरळ सरळ. मासला काय लिहितो, मास. आता डायमेन्शनल जेव्हा लिहायचे डायमेन्शन्स, तेव्हा काय हो, इक्वेशन लिहिण्यासाठी पहिल्यांदा डायमेन्शनल फॉर्म्युला कशात लिहितो, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि काय लिहिणार, एम एल टी. त्याच्यानंतर काय होतं, टेम्परेचर के, करंट ए, त्याच्यानंतर सी डी, एमओएल. सगळ्या गोष्टी कशात लिहायचं आपल्याला. बघा इथं स्क्वेअर ब्रॅकेट, मग मास आहे, एम म्हणजे काय मास, ए म्हणजे काय एक्सेलरेशन. मासला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, कॅपिटल एम. मास 1 आहे म्हणजे पॉवर 1. आता बघा हाला स्क्वेअर ब्रॅकेट बंद करून टाका. आता एक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय हो, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी अपॉन टाइम. बघा विद्यार्थी मित्रांनो, इकडं वेलोसिटीला काय लिहिलं होतं आपण, डिस्प्लेसमेंट. वेलोसिटी इथं लिहितो बघा, वेलोसिटी बरोबर काय लिहिलं होतं आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट मेजर इन मीटर, टाइम मेजर इन सेकंड. मग वेलोसिटी काय आला हो, मीटर पर सेकंड. इथं लिहा वेलोसिटी मीटर पर सेकंड भागिले सेकंड. मग सेकंड कुठं आलं, भागाकारात. ह्याला हटवू का इथून, ह्याला सरकवतो थोडं पहा. ह्याला तुम्ही नंतर नोट डाऊन करून घ्या व्यवस्थितरित्या. ह्याला इथं खाली बॉटमला लिहितो. यस पहा इथं. आता पहा, लक्ष द्या, इथून लक्ष सरकवायचं नाही. तुमच्या चिंगड्या बोले तिकडं कू आहे, इकडं नाही. चलो मग मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आता मीटर मध्ये काय मोजतो, लांबी म्हणजे लेंथ. मग काय येणार, L1. हा इथे येणार L. काय म्हणजे 1. आणि सेकंड कशात मोजतो, सेकंड कशाची युनिट आहे, टाइम मेजर इन सेकंड. मग इथे लिहिणार टी चा पॉवर किती आहे, दुसरा. मग काय होणार, L1. आणि हा दुसरा पॉवर अधिक आहे, वर जाऊन वजा मायनस. मग टी टू दी पॉवर -2. मग बघा डायमेन्शन ऑफ कशाचे हो, एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचे डायमेन्शन काय झाले हो, L1 t -2. Put this dimension in here, ह्या एकच्या जागेवर. देन काय भेटेल, इथं बघा L1 t -2. आता काय करा, तिघांना एका ब्रॅकेट मध्ये लिहा. इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय भेटेल, डायमेन्शन ऑफ फोर्स. फोर्सचे डायमेन्शन बरोबर बघा, m चा पॉवर 1, l चा पॉवर 1, t चा पॉवर -2. दिस इज द डायमेन्शनल इक्वेशन. कशाचं, आपल्या फोर्सचं. हा आपल्या फोर्सचं डायमेन्शनल इक्वेशन हे होय. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे लक्षात ठेवलात की तुम्हाला सगळं लक्षात. हा हे तुमच्यासाठी महत्वाचं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याचा रंग बदलून देतो तुम्हाला, पण हे तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर विसरून जाता. लाव हा फोर्सचे डायमेन्शन आले, पाहून घ्या. हेच कळतात. मासला m1, एक्सेलरेशनचे डायमेन्शन बघा इथून फाइंड केले आपण. एक्सेलरेशन म्हणजे वेलोसिटी अपॉन टाइम, वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर पर सेकंड. मग वेलोसिटी ठेवली मीटर पर सेकंड अपॉन सेकंड, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. मग मीटर इज L1, सेकंडचा स्क्वेअर, t टू दी पॉवर 2, वर जाऊन -2. एक्सेलरेशनचे डायमेन्शन L1 t -2. आता हे कुठे पुट केलं, हिअर. पुट इज हिअर. मग इथे काय भेटणार, m1 ऍज इट इज a. Acceleration of dimension of acceleration is L1 t -2. Then combine together in one square bracket. So show the m1 L1 t -2. This is the dimension of force. कळतं, व्हेरी गुड. आता बघा नेक्स्ट आहे डायमेन्शन ऑफ प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. फोर्स पर युनिट एरिया. रिया नाही, एरिया. हा चलो मग का ह्याला तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. बस बघा आता आपण पाहू प्रेशर. हे आपला शेवटचा आहे. बस चल प्रेशर. ह्याला कट करू का मी, पहा ह्याला सिलेक्ट करून ह्याला आपण कट करून टाकू. इथं लिहू का ठेवू का, इथं
तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या, थोडं बारीक अक्षरात इथं ठेवतो. ठीक आहे. आता पाहायचंय प्रेशर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तुम्हाला बी माहित आहे, शाबाश, हुशार आहात तुम्ही. बघा, प्रेशर बरोबर काय असणार हो, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्सला काय लिहितो, मास इंटू एक्सेलरेशन. डायमेन्शन ऑफ फोर्स काय लिहितो हो, डायमेन्शन ऑफ फोर्स m1 l1 t मायनस 2. हे कशाचे डायमेन्शन आहेत सांगा, फोर्सचे डायमेन्शन आहेत. डायमेन्शन कशाचे आहेत, फोर्सचे आहेत. त्याचा कलर बदलूत आपण, चमकायले दिसायले पहा हा, हे फोर्सचे डायमेन्शन आहेत. आता प्रेशरचे डायमेन्शन आपल्याला ठाऊक नाही, आपल्याला फाइंड करायचे. बघा, एरिया, एरिया इज अ डिराइव्ड क्वांटिटी काढली होती. आणि एरिया म्हणजे काय असते, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ. आणि क्षेत्रफळ बरोबर विद्यार्थी मित्रांनो लेंथ इंटू ब्रेथ, लांबी गुणिले रुंदी. लांबी मेजर इन मीटर, रुंदी मेजर इन मीटर. म्हणजे मीटरचा काय झाला, मीटरचा काय झाला स्क्वेअर, मीटरचा स्क्वेअर. मग एरिया, एरियाचे डायमेन्शन काय झाले हो, डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल्स टू मीटर म्हणजे लेंथ, लेंथ मेजर इन मीटर, एल चा पॉवर 2. का मीटर मध्ये काय मोजतो, लांबी, म्हणून एल चा पॉवर 2. आता फोर्सचे डायमेन्शन इथं ठेवा. फोर्सचे डायमेन्शन वरून बघा, m1 l1 t मायनस 2. आवाज थोडा घुमालाय, आमचा वर्ग रिकामा आहे. आणि एल चा पॉवर 2 इथं ठेवा, एल चा पॉवर 2. आता बघा, हे पॉवर 2 प्लस आहे, वर जाऊन काय बोलू, व्हेरी गुड, मायनस. मग काय करणार बघा, त्याला इकडं सरकू का थोडं, हा तुम्हाला दिसाव बस, दुसरं काय नाही, जुगाड तेच आहे, तुम्हाला दिसणं इज मस्ट. एल चा पॉवर जाऊन -2 म्हणजे काय भेटला, m1 l1 t मायनस 2, एल चा पॉवर -2. आता बघा काय करणार हो, घातांकामध्ये वरच्या वरच्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार का बेस सेम पाहिजे. मग बघा इथं या घातांकामध्ये आपला एल आणि हा एल बेस कसा आहे हो, सेम आहे. मग वरच्या वरच्यांची काय करणार, आता बेरीज असेल बेरीज करा, वजाबाकी असेल वजाबाकी करा. मग घातांकामध्ये बघा इथं काय गुणाकार आहे, गुणाकारात काय आणणार बेरीज किंवा वजाबाकी, मग बेरीज आहे, मग काय आणणार +1 -2 -2 अधिक 1 अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे -1. मग इथं येईल काय येणार, मग m चा पॉवर 1 l चा पॉवर -1 t चा पॉवर -2. दिस इज द डायमेन्शन ऑफ प्रेशर. हे कशाचे डायमेन्शन भेटले विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर. प्रेशरचे डायमेन्शन आपण काय बस हे लक्षात ठेवा. बघा डायमेन्शन काढले, फोर्सचे डायमेन्शन काढले, प्रेशरचे. किती डायमेन्शन फॉर्म्युले, डायमेन्शन मध्ये किती आपण यूज करू शकतो, 7 फंडामेंटल क्वांटिटी. कशामध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं, सॉरी जशास तसे आपण डायमेन्शन मध्ये लिहायचे. मग ऑल ओव्हर दी वर्ल्ड, जगामध्ये कुठेही जा, किती डायमेन्शन आहेत, 7च. कशात, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. जसं की बघा हे आता इथपर्यंत पाहिलं, हे इथपर्यंत आपलं आजचं सेशन होतं. बघा ह्याच्यामध्ये आपण डायमेन्शनल त्याच्या आता पुढेच्या गोष्टी डायमेन्शनल अनालिसिस आहेत. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. नंबर 1 होतं बघा, हे कळतंय, ह्याची स्क्रीनशॉट घ्या वाटली तर. सो बघा पॉज करत थांबवत तुम्ही लिहून घ्या सोबत. बस तुमच्या कामाचं मटेरियल आहे. बघा आता ह्याच्या पुढचं काय पाहायचंय, उद्याचा प्लॅन आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायचंय. आपल्या डायमेन्शन्स पाहायचे खूप सारे, खूप. हा डायमेन्शन सोबत आपल्याला, मी तुम्हाला काय म्हणलो होतो, डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी सोबत डायमेन्शन म्हणजे दोघात एक काम. एक तीर से 2 निशान, व्हेरी गुड. मग इथं पाहायचे एक तर डिराइव्ड क्वांटिटी सोबत त्याचे डायमेन्शन. क्वांटिटी पाहायची, फॉर्म्युला पाहायचा, डायमेन्शन पाहिजे, सरळ आता क्लिअर कट. नंतर काय पाहणार, डायमेन्शनल
अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिस. आता डायमेन्शनल अनालिसिस किती येतो विद्यार्थी मित्रांनो? 3 आहे तुमच्यासाठी म्हणून सांगलो. बघा पहिलं एक आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. समजत आहे? टू चेक द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. दुसरा आहे कन्वर्ट SI unit into CGS और FPS युनिट, म्हणजे कन्वर्जन ऑफ युनिट ह्याच्यात पाहायचे. आणि तिसरा थर्ड वन आहे टू चेक द रिलेशन ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. गिवन फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की नाही? म्हणजे काय फिजिकल इक्वेशन म्हणजे का बघा, V इज इक्वल्स टू U प्लस AT. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय असते S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT चा स्क्वेअर. आणि तिसरं काय असते V स्क्वेअर बरोबर U स्क्वेअर प्लस 2AS. हे इक्वेशन करेक्ट आहेत की नाही? करेक्ट आहेत की रॉंग आहेत हे आपल्याला पाहायचे. हे करेक्ट आहे, कशावरून करेक्ट आहे? मग डायमेन्शनली करेक्ट आहे की फक्त इक्वेशन करेक्ट आहे की डायमेन्शन इक्वेशन दोन्ही करेक्ट आहेत हे आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये पाहायचे. यस विद्यार्थी मित्रांनो, रिकॉल करत राहा, आमच्या सोबत जुळत राहा. यस आपल्या चॅनलचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर. जे की आपल्याला इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत ह्या वर्गांसाठी आपण फिजिक्सचं फाउंडेशन लेवल ऍज वेल एज त्यांचं सायन्स हे महाराष्ट्र बोर्डाचं आणि फाउंडेशनचं घेणार आहोत. त्यासोबतच काही आपण नीटचे आणि JEE टॉपिक ह्याच्यामध्ये कव्हर करून देणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला जे काही बेसिक गोष्टी पाहिजे असतील फिजिक्सच्या त्या आपण नक्कीच पुरवण्याचा प्रयत्न करू. सो कीप वॉचिंग अँड लर्निंग विथ फिजिक्स बाय शेख सर. यस सो जे तुमचे मित्र असतील त्यांचा सुद्धा फायदा व्हावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब तुम्ही स्वतः करा आणि त्यांना शेअर करा आणि सांगा की बाबा आपल्या शेख सरचं चॅनल आहे आणि काय कर सबस्क्राईब कर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.